नमस्कार, माझे नाव चैतन्य दीपक भरणकर. मी आज आकाशी झेप गेरे पाखरा ही कविता सादर करीत आहे. कवी जगदीश खेबुडकर या कवितेत स्वावलंबाचे महत्त्व सांगत असताना ते म्हणतात, आयते खाण्यापेक्षा आपल्यामधील सामर्थ्याच्या बळावर उंच झेप घेता येते. यासाठी हे पक्ष्याच्या माध्यमातून मानवाला संदेश देत आहे. तो म्हणजे असा, आकाशी झेप घे रे पाखरा, आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. सुखलो लूप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा. सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. कवी जगदीशजी पुढे असे म्हणतात की तुझ्यामध्ये सामर्थ्य असूनही सोन्याच्या पिंजऱ्याला भुललास. घर कसले ही तर कारा, विष समान मोती चारा. घर कसले ही तर कारा, विष समान मोती चारा. मोहाचे बंधन द्वारा, तुझ आडवितो हा कैसा उंबरा. सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. हो मित्रांनो, कवी सांगतात की तू जर तुझ्या गुणाचा वापर केलास तर काय होईल. तू जर तुझ्या गुणाचा वापर केलास तर काय होईल. तुझ पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. तुझ पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. दरी डोंगर हिरवीराने, जा ओलांडुनिया सरिता सागरा. सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. असंच आपण लोभाने आळस न करता कष्ट करावे, हाच एक संदेश देत आहे.